नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप शिवंकर. आपल्या मराठी कॅम्प या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, जे MSF चे जवान आहेत, म्हणजेच पोलीस भरतीचे 2024 ची जी पोलीस भरती झालेली होती, त्या भरतीतील जे वेटिंगचे जवान आहेत, त्यांना MSF म्हणजेच महाराष्ट्र सुरक्षा महामंडळामध्ये बोलवण्यात आता आलेले आहेत. कालपासून त्यांची ही जी तपासणी आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तपासणी त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट आपल्याला सोबत येताना घेऊन यायचे आहे आणि आपल्याला हे जॉईन करायचे का, कशी प्रकारे या ठिकाणी भरती या ठिकाणी असते, आपण या संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. तर या आपल्याला हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. आपले कोणी दोस्त मित्र या ठिकाणी येणार असतील तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. अशीच नवीन माहिती आपल्या या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला भेटत जातात. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, जे मुलं पोलीस भरतीला 2024च्या पोलीस भरतीला वेटिंगला होते आणि वेटिंगला असून त्यांनी पोलीस भरतीचा फॉर्म भरता वेळेस लास्टला एक ऑप्शन येतं, तुम्ही MSF म्हणजे महाराष्ट्र सुरक्षा बलामध्ये वेटिंगला असल्यावरती जाण्यास इच्छुक आहेत का, त्या ज्यांनी होय म्हणून दिले त्याच मुलांना आता ट्रेनिंगसाठी बोलण्यात आलेलं आहे. आणि त्या मुलांनी आता ट्रेनिंगसाठी यायचं का नाही यायचे हा संभ्रम बऱ्याच मुलांच्या मनामध्ये तयार झालेला आहे. मित्रांनो, आता ज्या मुलांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे आणि ज्यांना अजून आर्थिक पाठबळ आहे की तुम्ही भरती कर बाबा, तो अजून आम्ही तुम्हाला आर्थिक पैसा लावू शकतो, त्या मुलांनी येण्याची आवश्यकता नाही. आणि ज्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक आहे, भरतीला आपण ज्यावेळेस भरती करतो त्यावेळेस आर्थिक परिस्थिती नाजूक आहे, त्या मुलांनी अवश्य, कारण MSF चांगला आहे. आपल्या मुंबईमध्ये पोलीसला खांद्याला खांदा देऊन या ठिकाणी MSF कार्यरत आहेत. आता जे मुलं ट्रेनिंगसाठी किंवा जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी येतात त्यांना आता कुठल्या प्रकारचे डॉक्युमेंट लागतात, तर सर्वप्रथम आपल्याला आपले जे 10वी 12वीचे मार्कशीट आहेत त्या ठिकाणी ते घेऊन यायचे आहे. आणि बोर्ड सर्टिफिकेट आपल्याला 10वी 12वीचं सुद्धा लागणार आहे. त्यावरती आपला एक जन्मतारीख असते, जन्मतारीख व्हेरिफिकेशनसाठी लागणार आहे. आपलं आधार कार्ड, आपलं पॅन कार्ड आणि त्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशन, आपलं चारित्र्य प्रमाणपत्र, एक फिटनेस सर्टिफिकेट, अशा प्रकारचे डॉक्युमेंट आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. सोबत येताना 2-3 फोटो आपले स्वतःचे या ठिकाणी पासपोर्ट साईज फोटो सोबत घेऊन यायचे आहेत. मित्रांनो, येताना आपल्याला हे सर्व डॉक्युमेंट व्यवस्थितरित्या आणायचे आहे. आणि तुम्ही मुंबईमध्ये नवीन येत आहेत तर अतिशय आपले डॉक्युमेंट जपून या ठिकाणी ठेवायचे आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे, तुम्हाला वाटत असेल आपल्याकडे ऍप्लिकेशन ID, आपला जो पोलीस भरतीचा ऍप्लिकेशन ID असेल तो आपल्याकडे जर नाही, हे सुद्धा तुम्ही या, कारण त्यांच्याकडे जी एक लिस्ट आहे त्यांच्यामध्ये तुमचा ऍप्लिकेशन ID आहे, तुम्हाला ते घेतात, तुम्हाला रिटर्न करणार नाहीत. त्याच्यामुळे तुम्ही या, आपले संपूर्ण जे डॉक्युमेंट आहेत त्यांना दाखवा, व्हेरिफिकेशन करा. नंतर तुम्हाला ते ट्रेनिंगसाठी बोलवणार आहे. यानंतर तुम्हाला घरी पाठवणार, काय ते 1-2 महिन्यानंतर तुम्हाला ट्रेनिंगसाठी बोलवणार. ट्रेनिंगसाठी जाताना वेगवेगळे डॉक्युमेंट लागणार आहेत, ते आपण आपल्या चॅनलवरती टाकत असतो. नेहमी अपडेट आपण आपल्या चॅनलवरती देत असतो. अशा प्रकारे ही माहिती होती. माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.